ते आहे बातमी नेमकी काय शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा अद्याप माझा निर्णय नाही ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मी मतदारसंघात जाऊन निर्णय घेईन असं ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी म्हटलेलं आहे। अतिशय महत्त्वाची राजकीय बातमी आहे, निकालावर काहीही अवलंबून नव्हतं असं आता ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणतायत। शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा माझा अद्याप निर्णय नाही असंही त्यांनी म्हटलंय। मतदारसंघात जाऊन मग निर्णय घेईन असं त्यांचं म्हणणं आहे। अर्थात आता जर त्यांनी विचार केला की आपल्याला ठाकरेंसोबतच थांबायचंय तर मात्र मोठी राजकीय परिस्थिती राजकीय प्रश्न हा एकनाथ शिंदेंसमोर सुद्धा उभा राहू शकतो। आता आपण पाहू शकतोय तीन महत्त्वाच्या बातम्या। शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा अद्याप निर्णय नाही ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी हे म्हटलेलं आहे। पवनराजे हत्याकांडाचा निकाल आलेला आहे, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केलेली आहे पुराव्याअभावी। आणि आणखी एक महत्त्वाची बातमी, एकनाथ शिंदे कोल्हापुरातील सभेतून फोनवरून बोलत निघालेले आहेत। तिन्ही बातम्या आहेत, तिन्ही बातम्यांचे डॉट्स एकमेकांसोबत जुळतायत। एकीकडे ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणतात शिंदेच्या शिवसेनेत जाण्याचा माझा अद्याप निर्णय नाही, हे कधी म्हणतायत? पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा निकाल समोर आल्यानंतर निकाल आलेला आहे, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। आणि तिसरी विंडो अतिशय बोलकी, अतिशय महत्त्वाची येते अशी, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरातील सभेतून फोनवरून बोलत बाहेर निघाले। आता डॉट्स कसे जुळतायत तर जर ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी ठरवलं की आपल्याला ठाकरेंसोबतच राहायचंय, शिंदेच्या शिवसेनेत जायचं नाहीये किंवा पक्ष सोडायचा नाहीये, तर पक्षांतर बंदीचा 2/3 कायदा लागू होतो आणि 5 खासदार बाहेर निघू शकत नाहीत। एकूण 9 खासदार ठाकरेंकडे आहेत, किमान 6 खासदारांना पक्ष सोडावा लागेल। 6वे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदेसाठी ही चिंतेची बाब असू शकते। अशा प्रकारे या तीनही बातम्यांचे डॉट्स जुळताना दिसत आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाई बोलतायत, आपण थेट जाऊया। अब आगे क्या, अगर ओमराजे कहते हैं कि वो वापस आना चाहते हैं, उनके कार्यकर्ताओं की ये मांग है, तो क्या उनके लिए मातोश्री के दरवाजे खुले? ओमराजे का जो जीवन का सबसे बड़ा संघर्ष था, उनके पिताजी की हत्या होने के बाद जो न्यायालय में उनकी ये बात रखी गई थी और वो पिछले 20 साल से इसका पीछा कर रहे थे। सुनवाई हुई, सभी बातें जो न्यायालयीन प्रक्रिया में आती है वो सब बातें हुई और उस दरमियान जाहिर था जब शिवसेना पार्टी की जब हमारी मीटिंग बुलाई गई बाई शिव अभिप, तो उसके द्वारा उन्होंने पार्टी के डिसिप्लिन का भंग किया, वो आए नहीं। उसी दरमियान इस तरह की बातें सोशल मीडिया और इलेक्ट्रॉनिक मीडिया में आप ही ने बताई कि उनको आश्वस्त किया गया है कि 20 तारीख को आपको आपका ये मिल जाएगा। उन्होंने भी बयान दिया था 20 तारीख को जो आएगा बयान, उसके बाद जो भी रिजल्ट आएगा उसके बाद देखेंगे। तो अब निर्णय आ चुका है। उनके दुर्भाग्य की बात है कि सभी बरी किए गए और उनका जो संघर्ष था, उसके संघर्ष को देखते हुए उनके पास अब सिर्फ निराशा है। अब जिन्होंने ये सब किया उसे उनको ये पता चल गया क्या वादे रहते हैं, कौन अपना है कौन झूठा है। तो अब अगर कुछ ऐसी बात जो आप कह रहे हैं इस तरह की ओमराजे की तरफ से होती है, तो शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी के हमारे पक्ष प्रमुख उद्धव जी इस बारे में निर्णय लेंगे। तो अमित शाह जी ने तंज कसा है शिवसेना और खास करके उद्धव ठाकरे जी, उन्होंने कहा है कि इन्फिल्ट्रेटर्स हो, इनको कांग्रेस और उद्धव ठाकरे जी ने अपनी एक वोट बैंक बनाई थी। इन्फिल्ट्रेटर्स को एक वोट बैंक बनाई थी कांग्रेस और उद्धव ठाकरे जी। अब सभी बातें अगर शाह साहब अगर खुद जानते हैं और सब करते हैं, तो उनको ये भी पता है कि SLP अभी सुप्रीम कोर्ट में है, अभी उसके ऊपर निर्णय हुआ है। और जहाँ पे इन्फिल्ट्रेटर्स या इस तरह की बातें घुसपैठी आके अगर वहाँ पे मतदाता बन गए, तो ये भारतवर्ष के लिए आज सरकार उन्हीं की है। ये इसका अगर इतना बड़ा उल्लंघन होता है और सरकार चुप बैठी है, तो सवालिया निशान किसके ऊपर आता है? क्योंकि ये भी कहना है कि अब पार्लियामेंट में जो है वो एक ही गुट है, वो है शिवसेना, तो आपका जो गुट है उसको वो रिकॉग्नाइज नहीं कर रहे, ऐसा कर रहे हैं। देखिए, ये कानूनन पूरी प्रक्रिया रहेगी। किसी के कहने से, किसी के वक्तव्य से इस बात को उसको महत्व नहीं प्राप्त हो सकता जब तक कानूनी प्रक्रिया उसके ऊपर कोई निर्णय देती है। सर, राज ठाकरे यांनी असं म्हटलं आहे की 2029 साठी अमित शाह स्वतःच्या निवडणुकीची तयारी करत आहे। राज ठाकरे यांनी आता सभेमध्ये म्हटलं आहे की अमित शाह स्वतः 2029 साठी तयारी करत आहे। आता त्यांच्याजवळ सत्ता आहे, त्यांच्याजवळ सगळं काय आहे, निवडणुकांची तयारी त्यांना पाहिजे तेव्हा ते करू शकतात। आजच्या घडीला आज जर तुम्ही पाहिलं तर जे राजकारण होतंय
या राजकारणामध्ये कुठच्याही गोष्टी कधी काही घडू शकतात, काही करू शकतात, तशा प्रकारची, आणि म्हणून मला वाटतं राजसाहेबांनी ते वक्तव्य केलं. सर, आज कुछ शिवसैनिक आक्रामक हुए थे, कोर्ट के बाहर वहाँ पे गए थे, सिविल कोर्ट के बाहर, जहाँ पे ओमराजे. एक ब्रेकिंग बातमी समोर येते. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची अमित शहांशी याच विषयावर चर्चा झालेली आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या आलेल्या निकालावर चर्चा झाली. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालावर चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंनी ही चर्चा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या विषयावर चर्चा केली. तर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची थेट अमित शहांशी चर्चा झालेली आहे. अमित शहा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सध्या कोल्हापुरात आहेत. आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पंकज, या संदर्भातले तपशील देतील. पंकज. विकास, अत्यंत महत्वाची अपडेट जी आहे ती आता समोर येते. अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री यांनी थेट सीबीआयला आदेश दिलेले आहेत की पवनराजे या हत्या प्रकरणातल्या विषयामध्ये थेट वरच्या कोर्टामध्ये सीबीआयनी दाद मागावी असे थेट आदेश जे आहेत ते दिलेले आहेत. सीबीआय वरिष्ठ न्यायालयात म्हणजे मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणामध्ये दाद मागणार हे आता स्पष्ट झालेले आहे. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापूरमध्ये बैठक झाली. त्यावेळी या प्रकरणामध्ये पुन्हा वरती अपील करणं गरजेचं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना स्पष्टपणे थेट सांगितलं आणि त्यानंतर हा निर्णय जो आहे तो झाल्याचं समजतंय. एकनाथ शिंदे स्वतः अमित शहा यांच्याशी बोलले आहेत. अमित शहा यांनी गृहमंत्री या नात्यानं सीबीआयला आदेश दिलेले आहेत की या प्रकरणात तुम्ही वरच्या न्यायालयामध्ये म्हणजे मुंबईच्या हायकोर्टामध्ये आपली दाद मागावी. अत्यंत महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्राचं राजकारण ढवळून टाकणारी घटना ही 20 वर्षापूर्वी घडलेली आणि आता त्याचा निकाल 20 वर्षांनी लागला आणि सर्व 9 आरोपी जे आहेत ते याच्यामध्ये आरोप मुक्त झालेले आहेत, निर्दोष मुक्त झालेले आहेत. एका अर्थानं पोलीस, तपास यंत्रणा या सगळ्यांचा हा कुठेतरी पराभव मानला जातोय की एकही आरोपी त्यात ते कन्व्हिक्ट करू शकले नाहीत. त्यामुळे याची दाद जी आहे ती आता यापुढे मागितली जाणार आहे. धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आताच्या क्षणाची मोठी बातमी. पवनराजे हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा झाली. खरं तर तिघही नेते हे सध्या कोल्हापुरात आहेत. कोल्हापुरात एका मंचावर हे तिघं होते. त्यावेळी ही सगळी त्या दरम्यान, या सगळ्या दौऱ्यादरम्यान ही चर्चा झाल्याचं कळतंय आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वरच्या न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी सांगितल्याचंही कळतंय. सीबीआयला निकालाविरोधात हायकोर्टात दाद मागण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आणि त्याबाबत आता वरच्या न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. पवनराजे हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली. आता वरच्या कोर्टात दाद मागितली जाणार आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर या प्रकरणातले आरोप होते. ते या प्रकरणातले आरोपी होते. त्यांचे चुलत भाऊ असलेले पवनराजे निंबाळकर यांची हत्या त्यांनी 35 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा दावा होता. सीबीआयनं हा आरोप केलेला होता. मात्र या प्रकरणामध्ये आता पद्मसिंह पाटील आणि त्यांच्यासह इतर सर्व 9 आरोपींची निर्दोष मुक्तता न्यायालयानं केलेली आहे. 9 आरोपींची नावं नेमकी काय आहेत? सगळ्यात मोठं नाव पद्मसिंह पाटील, राज्याचे माजी गृहमंत्री आणि माजी खासदार पद्मसिंह पाटील, शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग, छोटू पांडे, माजी नगरसेवक मोहन शुक्ला, बसपा नेता कैलास यादव, शशिकांत कुलकर्णी, सतीश मंदाडे आणि पारसमल जैन अशी